विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मग कसा चाललाय तुमचा अभ्यास? छान सुरू आहे ना? आणि छानच सुरू असणार आहे लक्षात घ्या. शेवटी तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स बरोबर जोडले गेला आहात लक्षात घ्या. आणि गेली 4 वर्ष ना अशी हजारो, लाखो मुलं आहेत, की ज्यांना आपल्या चॅनलचा फायदा झाला आहे. फक्त माझ्याच चॅनलचा फायदा झाला, केवळ माझ्यामुळेच मुलांचा स्कोर झाला असं मी कधी म्हणलं नाही आणि म्हणणार पण नाही. कारण माझ्यापेक्षा एक ग्रेट चॅनल आहेत YouTubeवर. तुम्हाला माहिती आहे, जास्त काय बोलायला नको. पण ठीक आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. मॅथ्समध्ये असे काही प्रश्न आहेत का, की सेक्शन डी मध्ये जे गॅरंटेड आहेत? आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे? डेरिव्हेटिव्हचे थेरम. क्वचित एखाद दुसरा पेपर असेल, की ज्याच्यात थेरम विचारलं गेलं नाही. बाकीच्या ऑलमोस्ट प्रत्येक पेपरमध्ये एक तरी थेरम आहे. थेरम नाही आलं तर त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल येणार. म्हणजे हे गॅरंटेड क्वेश्चन आहेत लक्षात घ्या. कोणते थेरम करायचे तरी आपल्याला? मी तुम्हाला सांगू का? dy बाय dx इक्वल्स टू dy बाय du इंटू du बाय dx हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. चेन रूल आहे ना? ठीक आहे. त्याच्यानंतर dy बाय dx दॅट इक्वल्स टू 1 अपॉन dx बाय dy असं प्रूव्ह करायला विचारू शकतील किंवा हे इकडं आणि हे इकडं क्रॉस करून देतील. तिसरा आहे पॅरामेट्रिक. पॅरामेट्रिक ना हे एक्झामिनरचं फेव्हरेट आहे लक्षात घ्या. आता गंमत सांगू का? dy बाय dt आणि dx बाय dt असं असतं. मग कदाचित काही पेपर असे आहेत, की ज्यात हे थेरम प्रूव्ह करायला दिलंय आणि ह्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल विचारलंय म्हणजे लॉटरीज ना लक्षात घ्या. ओके. मला तुमची भीती दूर करायची आहे. हा 4था व्हिडिओ आहे मॅथ्सचा लक्षात घ्या या सीरीज मधला, की जिथं आपण जास्त किचकट, खूप टफ आहे असे काही प्रश्न घेत नाहीयेत, पण जे घेतोय ते गॅरंटेड येतात परीक्षेत. मग करा ना मित्रांबरोबर शेअर. करा ना मित्रांना पण थोडीशी मदत. हे आपलं चॅनल जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा आणि Instagramवर पण आपलं पेज आहे हां. सह्याद्री_ट्युटोरियल_ऑफिशियल हे अधिकृत पेज आहे आपलं आणि त्याच्यावरती ना भरमसाठ, भरघोस, भरघोस चुकी शब्द वापरायला नको. भरघोस प्रतिसाद तुमचा मिळतोय. ओके. मग हे थेरम पैकी पहिलं जे थेरम आहे, लक्ष द्या बरं का व्यवस्थित. मी सांगतो काय ते बघा. मला ना काय करायचं तुम्हाला प्रूव्ह एक्सप्लेन बघा, समजून घ्या. ओके. तुम्हाला ना असं मोठं थेरम दिलं असेल. काय देतात ते? की y इक्वॉल्स टू f ऑफ u इस अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u. बरं. आणि u इक्वॉल्स टू g ऑफ x इस अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. तर y इस अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. ठीक आहे. आणि dy बाय dx हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ओके. बरं आता सांगतो तिन्हीच्या तिन्ही थेरम मध्ये एकच मेथड आहे, की तुम्ही काय करा सुरुवातीला लिहा काय माहितीये का? स्मॉल इन्क्रिमेंट बद्दल. बघा मी नुसता हिंट देणार आहे तुम्हाला. अभ्यास तुमच्याकडून करून घेतोय मी. तुम्ही स्मॉल इन्क्रिमेंट बद्दल प्रत्येक थेरम मध्ये लिहायचं. म्हणजे काय बघा. लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रिमेंट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स. से डेल्टा एक्स. असं लिहायचं नाही. लेट असं लिहायचं की डेल्टा एक्स बी स्मॉल इन्क्रिमेंट इन एक्स कॉरस्पॉन्डिंग टू इन्क्रिमेंट डेल्टा यू इन यू आणि डेल्टा वाय इन वाय रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आला का या 3 इन्क्रिमेंट? म्हणजे फर्स्ट स्टेप इन्क्रिमेंट बद्दल लिहा. लेट डेल्टा एक्स बी द स्मॉल इन्क्रिमेंट इन एक्स corresponding to the delta y in u, सॉरी डेल्टा u in u आणि डेल्टा y in y अशा इन्क्रिमेंट मांडल्या आपण. ह्याच्यानंतरची स्टेप तुम्हाला सांगतो. म्हणजे बघा, फर्स्ट स्टेप काय करा? इन्क्रिमेंट बद्दल लिहा. सेकंड स्टेप मध्ये काय करा? जे प्रूव्ह करायचंय तेच लिहा. dy बाय डी पण स्मॉल व्हॅल्यू इन्क्रिमेंट मध्ये व्हॅल्यू तसं लिहा. म्हणजे बघा डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इथं आठवणीनं डेल्टाच लिहायचं. मी बघितले बऱ्याच वेळा मुलं डी लिहितात. फरक आहे डी आणि डेल्टा मध्ये. ही स्मॉल इन्क्रिमेंट आहे. मग डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे ना, इथं फक्त डेल्टा यू डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय केलंय, संपलं. फर्स्ट स्टेप इन्क्रिमेंट बद्दल लिहा. सेकंड स्टेप जे प्रूव्ह करायचे तेच लिहा. थर्ड स्टेप लिमिट घ्या. पण लिमिट घेताना दोन्ही बाजूला सेम लिमिट घ्यावं लागतं. त्यामुळे दोन्ही बाजूला आपण डेल्टा एक्स टेन्स टू 0 घेतलं. ही पण स्टेप कळाली का? म्हणजे तुमचं आता हे पहिलं स्टेप लक्षात आलेलं आहे. ओके. आता मी पुढचा पार्ट एक्सप्लेन करतोय. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, की तुम्ही काय करा, की लिमिट घ्या. ओके. घेतलंय लिमिट. पण लिमिट काय घेतलंय? डेल्टा एक्स टेन्स टू 0. अरे पण इथं डेल्टा यू असताना इथं डेल्टा एक्स नकोय मला. इथं ठीक आहे हो, हे बरोबर आहे. मग मी काय करतोय, की जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल, तर डेल्टा यू सुद्धा टेन्स टू 0 येणार ना. मग नेक्स्ट स्टेपमध्ये मग समजा इथं डेल्टा टी असतं, तर मी इथं डेल्टा टी घेतलं असतं लक्षात घ्या. पण पुन्हा रिझन तेच दिलं असतं, की ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल, तर डेल्टा टी सुद्धा टेन्स टू 0. इथं टी नाही यू आहे. आता बघा, समजून घ्या.
हे लक्षात घ्या. बघा याची व्हॅल्यू आहे y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u आहे ना. त्यामुळे याचा अर्थ याची व्हॅल्यू dy/du. y हे डिफरन्शियल फंक्शन ऑफ u त्यांनी दिलंय आणि u इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ x आहे ना. म्हणजे हे दोघं डिफरन्शियल फंक्शन आहेत हे दिलंय. मग याची व्हॅल्यू काय येणार? dy/dx. याची व्हॅल्यू काय येणार? du/dx. आणि पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 म्हणा. किंवा फ्रॉम 1 अँड 2 म्हणा. म्हणजे हे दोन इक्वेशन तयार केले. त्यासाठी हे रिझन द्यायचंच प्रत्येक थेरम मध्ये दिलेलं असते त्यांनी लक्षात घ्या. बरं. आता मला सांगा, इथे काय मिळालं रे आपल्याला? RHSचं लिमिट मिळालं आपल्याला. मग RHSचं लिमिट एक्झिस्ट होत असेल, तर LHS पण होणार. हे पण कॉमन वाक्य आहे प्रत्येक थेरममध्ये. द RHS एक्झिस्ट, फायनाईट आहे. आणि याचा अर्थ दॅट इम्प्लाइज LHS सुद्धा एक्झिस्ट करणार आहे, ते सुद्धा फायनाईट असणार आहे. याचा अर्थ याची व्हॅल्यू dy/dx. झालं की प्रूफ. मोठं थेरम आहे. नाही टेन्शन घेऊ नका. पहिल्यांदा इन्क्रिमेंट बदलल्या. डेल्टा एक्स, डेल्टा यू, डेल्टा वाय. त्याच्यानंतर काय लिहा? तिथे डिफरन्शियल फंक्शन आहे म्हटल्यास तुम्ही अगोदर लिहा. y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u. ओके, इथे दिलंय बघ. स्टार्टलाच दिलं होतं बरं का. आणि u इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x दिलं होतं. याचा अर्थ डेल्टा y अपॉन डेल्टा u चं लिमिट घेतलं तर dy/du येणार. पुढे du/dx येणार. मग नेहमीचं कॉमन वाक्य की RHS चं लिमिट एक्झिस्ट होत असेल तर LHS पण होणारच. चला आता पुढचा थेरम बघूया आपण हां. ओके. सेम तसंच आहे बरं का लक्षात घ्या. सेम तसंच. बघा मी सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. प्रूव्ह करायचंय कुठं? प्रूव्ह करायचंय का हे प्रूव्ह करायचंय? चला. dx/dy इक्वॉल्स टू dy/dx. मग थेरमनुसार RHSचं लिमिट एक्झिट होतं ना. म्हणजे y इज अ फंक्शन ऑफ x दिला असणार आहे. y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x दिलेलं असणार आहे. पण सांगतो पहिली स्टेप इन्क्रिमेंट बदलल्या. लेट डेल्टा x बी द स्मॉल इन्क्रिमेंट इन x कोरस्पॉन्डिंग टू डेल्टा y इन y असं लिहा. आणि ह्या डेल्टा x आणि डेल्टा y इन्क्रिमेंट आहे तेव्हा नॉट इक्वल्स टू 0 लिहा. आता मी तुम्हाला सांगतो हे प्रूव्ह करायचं तेच लिहायचंय पण मेथड काय आहे बघा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आणि असं लिहा. ओके. आता इंटूचं अपॉन करा. ठीक आहे. इथपर्यंत आलो आपण. फर्स्ट स्टेप इन्क्रिमेंट बद्दल लिहिलं आपण. नेक्स्ट स्टेप जे प्रूव्ह करायचं तेच लिहिलं. इन टर्म्स ऑफ डेल्टा. थर्ड स्टेप काय? लिमिट काढा. लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 घ्या. दोन्हीकडे लिहिलं का? पण आता लक्षात घ्या. इथं एक समजून घ्या. हे जे असं लिहिलं ना, हे लिमिट थोडंसं खाली लिहा. ओके. हां. म्हणजे बघा, समजून घ्या. ते लिहिलेलं तिथेच राहतंय ना, स्क्रीन आपण वरती घेतोय. मग इथपर्यंत आपण आल्यानंतर y इज अ फंक्शन ऑफ x याचा अर्थ y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x म्हणजे हे RHSचं लिमिट एक्झिस्ट होणार. ठीक आहे? आणि एक्झिस्ट होणार याचा अर्थ याची व्हॅल्यू dy/dx येणार आहे. याची व्हॅल्यू काय येणार आहे? dy/dx. मग लिहिली का इथं? मग आता नेहमीचं वाक्य. RHSचं लिमिट एक्झिस्ट करतोय, फायनाईट होतोय याचा अर्थ LHS सुद्धा एक्झिस्ट करणार फायनाईट. ते पण फायनाईट असणार आणि याची व्हॅल्यू येणार आहे dx/dy. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. मग दुसरं थेरम पण त्याच मेथडनं करायचंय आपल्याला. ती कॉमन वाक्य लिहायला लागतात, की RHSचं लिमिट एक्झिट होतंय, त्यामुळे LHS सुद्धा एक्झिट होणार. हे तिसरं थेरम आहे ना, मी तुम्हाला ॲज अ होमवर्क देतोय. बघा. आता हे जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल, तर समजून घ्या त्यांनी दिलंय काय बघा x इक्वल्स टू एफ ऑफ टी म्हणजे x इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी दिलंय y सुद्धा डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी दिलंय. आता तुम्ही काय करणार पहिल्यांदा इन्क्रिमेंट मानणार. ओके. म्हणजे बघा देअर आर स्मॉल इन्क्रिमेंट डेल्टा एक्स इन एक्स डेल्टा वाय इन वाय डेल्टा टी इन टी असे सगळे इन्क्रिमेंट मानून घ्या. त्याच्या इन्क्रिमेंट मानलं की जे तुम्हाला प्रूव्ह करायचंय तेच लिहा इन टर्म्स ऑफ डेल्टा. इन टर्म्स ऑफ डेल्टा. मांडल्यानंतर तुम्ही लिमिट घ्या. पण लिमिट घेताना बघा नीट डेल्टा टी टेन्स टू 0 घेतलंय दोन्ही ठिकाणी. डेल्टा टी टेन्स टू 0 घेतलंय. ओके. ठीक आहे. डेल्टा टी टेन्स टू 0. आता इकडं डेल्टा एक्स टेन्स टू 0 बघा इथं लिहिलंय त्यांनी बरं का. गडबड बघितलं का? समजून घ्या बरं का मी काय सांगतो ते. इथं असं लिहू नका डेल्टा एक्सच लिहा. इकडं पण डेल्टा एक्स लिहा. पण जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर डेल्टा टी टेन्स टू 0 असं लिहू शकता. त्यामुळे इकडे डेल्टा एक्स डेल्टा टी करू शकता तुम्ही. आता हे त्यांनी दिलंय. एक्स आणि वाय डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी स्टार्टला दिलंय. तर ह्याचं उत्तर dy/dt ह्याचं dx/dt येणार. dx/dt आणि dy/dt. या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. ओके. इक्वेशन 1 मध्ये पुट करा. ओके. आणि त्या व्हॅल्यू तिथं पुट केल्यानंतर तुम्हाला ना काय मिळणार आहे लक्षात घ्या. आता त्यांनी डायरेक्टलीच लिहिलंय लक्षात घ्या. समजून घ्या इथं पुट केलं ना, तर याचा अर्थ RHSचं लिमिट एक्झिस्ट होतंय, फायनाईट आहे. दॅट इम्प्लाइज LHS सुद्धा एक्झिस्ट होणार. त्यामुळे याची व्हॅल्यू येणार आहे dy/dx असं लिहा आणि तुम्हाला याचं प्रूफ मिळतंय. फार फास्ट झालंय माझ्याकडून 10च मिनिटात 3 थेरम. पण मी कुठे तुम्हाला शिकवतोय. मी तुम्हाला हिंट देतोय.
आणि ह्याच्यावरचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहे. त्यात मी हळू व्यवस्थित प्रत्येक थेरम लिहून दिलंय. व्हाईट बोर्डवरचा व्हिडिओ आहे. काय प्रॉब्लेम आहे? त्याची लिंक जमलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तुम्हाला. नाहीतर शोधा. डेरिव्हेटिव्ह थेरम सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा. तुम्हाला व्हिडिओ नक्की मिळून जाईल. ओके. गॅरंटेड क्वेशन आहे बरं का बाळांनो. गेल्या वर्षी थेरम नव्हतं आलं. मग यावर्षी पण नाहीच येणार. असं नाही होणार. येणार हे लक्षात घ्या. म्हटल्यावर ह्या तिन्हीतलंच येणार. मग करा की तयारी. ऑल द बेस्ट.